आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मान्य आहे, यांच्या पोटातलं बाळ तुमचं नाहीये, पण ह्यांचा नवरा म्हणून तुम्ही ह्यांची काळजी घ्यायला हवी ना। यू हॅव लेट मी डाऊन। किमान यापुढे तरी तुम्ही ह्यांची नीट काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे। हे मेडिसिन नियमितपणे घ्या। आणि हो, प्रत्येक बाईने स्वतःची काळजी आधी स्वतः घ्यायला हवी। आता सगळा स्ट्रेस विसरा आणि आनंदी रहा। ओके, थँक्यू डॉक्टर। या साहेबांचा फोन। हा साहेब। स्वानंदी कुठे म्हणी? सापडली का? आणि तू कुठे आहेस? तू स्वानंदी बरोबर आहेस का? हो, सोबतच आहे माझ्या। पण काय झालं, तुम्ही टेन्शन मध्ये वाटताय? काही प्रॉब्लेम आहे का? हा, म्हणजे ठीकच आहे। ते का नाही, शालिनी आणि संचिता म्हणाल्या की स्वानंदी अजून घरी आली नाहीये आणि तू तिला शोधायला बाहेर पडलायस म्हणून जरा काळजी वाटली। पण ठीक आहे, तू स्वानंदी बरोबर आहेस ना? हो हो, आहे, सोबत आहे। डॉक्टर कडे म्हणजे नक्की कुठे आहात तुम्ही? आपलं सिटी हॉस्पिटल, गोरेगाव। अच्छा, बरोबर। हे बघा, तुमचं काम झालं की लवकर घरी या, मी तुमची वाट बघतो। काय झालं म्हणे सर? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, आपल्याला बराच वेळ झाला म्हणून काळजीपोटी फोन केला होता। चला, नाही तर अजून उशीर होईल। एक संपत नाही तर नवीन काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतोय सध्या। ही कमळामध्येच कुठून आली आणि स्वानंदीला भेटली? काय गौडबंग आले ना, ते माहीत व्हायलाच हवं। या 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 या, बसा ना दोघं। नाही, ठीक आहे। काय म्हणाले डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? म्हणजे तुझी आणि बाळाची तब्येत कशी आहे? कुशल आहे ना सगळं? हो, असणारच। ते हॉस्पिटलच इतकं चांगलं आहे ना, म्हणजे तिथले तज्ञ डॉक्टर आणि कुशल स्टाफमुळेच स्वानंदी आणि तिचं बाळ वाचलं। म्हणजे तुला आठवतंय ना, डॉक्टर म्हणाले होते की स्वानंदीची केस खूप क्रिटिकल आहे, पण बरेचदा ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या प्रयत्नांना एका आयाच्या सेवेची जोड असते असं ते म्हणाले होते। आणि म्हणूनच स्वानंदी आणि तिचं बाळ वाचलं। हो। कोण बरं त्या आया? काय त्यांचं नाव? सावित्री मावशी। आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा।